इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कायद्याने वागा संघटना नेहमीच नागरी सुविधा, कंत्राटी कामगार आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रशासनापुढे मांडत आली आहे। या संघटनेने यापूर्वीही अनेक आंदोलनं करून कर्मचाऱ्यांवरील अन्यायाबद्दल आवाज उठवला आहे। बुधवारी कायद्याने वागा संघटनेने उल्हासनगर महापालिका प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे की 2024च्या डिसेंबर अखेरपर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे 7व्या वेतन आयोगानुसार देण्यात यावे। यासाठी त्यांनी महापालिकेच्या बाहेर आंदोलन केले। महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे आणि विविध योजनांचे पैसे मिळणे बाकी आहे, परंतु महापालिका प्रशासन या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देत नाही। या कर्मचाऱ्यांना वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन विनंती करावी लागते। तासनतास अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर उभे राहूनही त्यांना न्याय मिळत नाही। पालिका प्रशासनाचे अधिकारी नेहमी सांगतात की महापालिकेकडे पैसे नाहीत। या परिस्थितीवर आक्रमक होत कायद्याने वागा संघटनेने प्रमुख राज असरोंडकर यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे। त्यांनी म्हटले की महापालिका प्रशासनाकडे भ्रष्टाचार करायला पैसे आहेत, एकच काम वारंवार सुरू करून ठेकेदारांकडून कमिशन घेण्यासाठी पैसे आहेत, पण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यासाठी मात्र पैसे नाहीत। तसेच असरोंडकर यांनी आरोप केला की महापालिका अधिकाऱ्यांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून कोणतेही कमिशन मिळणार नाही, म्हणून त्यांनी यांचे पैसे रखडवले आहेत। या अल्टिमेटम नंतर महापालिका प्रशासनावर दबाव वाढला असून आता त्यांनी कोणती पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सगळ्या पत्रकार बंधूंनाही माहिती आहे की नागरी सुविधांचे प्रश्न असो, कंत्राटी कामगारांचा प्रश्न असो की सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न, जोपर्यंत आंदोलन होत नाहीत, इथे बैठका मारल्या जात नाहीत, ठिय्या आंदोलन होत नाहीत, लोक उपोषण करत नाहीत, तोपर्यंत प्रशासन स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या लेवलवरती काम करत नाही। कंत्राटी कामगारांच्या मुद्द्यावरती गेली 2 वर्ष आपण सातत्याने उपोषण केली असताना सुद्धा पाणी पुरवठा विभागातल्या वॉलमन्सचा जो इश्यू आहे तो आजही पेंडिंग आहे। बऱ्याचसा विषय संपलेला असला तरी यांना 2 महिने झाले, आज पगार नाहीये, पुन्हा एकदा जागेवरच परिस्थिती आलेली आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 2019 पासून त्यांना 7व्या वेतन आयोगाचा फरक लागू झालेला आहे। 5 वर्ष उलटून गेलेली आहेत, त्यांना त्याच्यातला छदाम पण मिळालेला नाही। त्यांची ग्रॅच्युइटी असेल, रजा रोखीकरण असेल, सगळा त्यांचा हक्काचा पैसा आहे, परंतु स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी वारंवार महानगरपालिकेमध्ये चक्रा मारणं, अधिकाऱ्यांच्या केबिनच्या बाहेर उभं राहायचं तासन तास आणि भेट झाल्यानंतर त्यांच्याकडून ऐकायचं एकच उत्तर की आमच्याकडे पैसे नाहीत। या महानगरपालिकेकडे भ्रष्टाचार करायला पैसे आहेत, या महानगरपालिकेकडे उधळपट्टी करायला पैसे आहेत, एकाच कामावरती 4-4 निधी वापरून त्याच्यावरती उधळायला यांच्याकडे पैसे आहेत, ठेकेदारांची बिलं देऊन त्याच्यातून कमिशन खायला पैसे आहेत। फक्त सेवानिवृत्तचे कर्मचारी आहेत, त्यांनाच द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत। कारण माझा स्पष्ट आरोप आहे, हे जरी रिटायर्ड कर्मचारी असले तरी महापालिकेचे कर्मचारी असल्यामुळे बोलणार नाहीत कदाचित, पण मी ओपनली सांगतो की यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं कमिशन मिळणार नाही। फक्त एवढ्यासाठी यांना त्यांचा पैसा दिला जात नाहीये। ज्या लोकांना रिटायर्ड लोक जे बाकीचे आहेत, ज्यांनी आतमध्ये त्यांची कामं सेटिंग करून घेतलेली आहेत, अशा कर्मचाऱ्यांना 12-15 लाख रुपये यांनी एकरकमी दिलेले आहेत। पण जे शांत स्वभावाचे लोक आहेत, काही काळं फासणार नाहीत, आरडाओरडा करणार नाहीत, कपडे फाडणार नाहीत, अशा लोकांचा मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा छळ केला जातोय अक्षरशः। आणि ज्या ठिकाणी नियम कायद्यांमध्ये हक्क असताना सुद्धा नागरिकांना जर ते मिळत नसतील तर तिथे कायद्याने बघा लोक चळवळ ही येऊन उभी राहते। जसं कंत्राटी कामगारांचा आपण प्रश्न हाताळला, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सुद्धा आपण पाठीशी ठामपणे उभे आहोत। आणि एक गोष्ट महत्वाची सांगतो, पैसे नाहीत हे कारण आम्ही ऐकून घेणार नाही। 2024 जे आहे त्याच्या डिसेंबर अखेरच्या आतमध्ये या सगळ्या लोकांचे जे पै पैसे आहेत ते मिळाले पाहिजेत, हा आमचा निर्धार आहे आणि तो मिळवून देणार। मुद्दा तोच आहे, आता माझ्या सोबत प्रथमेश आहे इथे सोबत, हा वॉटर सप्लाय मध्ये कंत्राटी कामगार आहे। इथे आम्ही उपोषणाला बसलो होतो, किशोर गवस म्हणून आहेत अतिरिक्त आयुक्त, त्यांनी स्वतः पत्र दिलं होतं। इथे चिखलामध्ये आम्ही 3 दिवस बसलेलो होतो, स्वतः पत्र दिलं की आम्ही ठेकेदार बदलतोय आणि नव्या ठेकेदाराला ऑर्डर देऊ, यांना नियमित पेमेंट मिळेल। आज 1.5 महिना होऊन गेला, एक डिसिजन ते अजूनपर्यंत घेऊ शकलेले नाहीत। आजच्या तारखेपर्यंत त्यांचं डिसिजन झालेलं नाहीये। या कामगारांना वॉटर सप्लाय सारखं सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट आहे, अत्यावश्यक सेवेचं डिपार्टमेंट आहे, तिथे त्यांना 2 महिने झाले, आज त्यांना पगार नाहीये। हे महानगरपालिका जेव्हा आंदोलनाचे इशारे जेव्हा दिले जातात त्यावेळेला ते तेवढ्या पुरता वेळ काढूपणा करतात, आश्वासनं देतात आम्ही करू, पण आश्वासन पाळण्याच्या बाबतीमध्ये उल्हासनगर महानगरपालिका जेवढी बेईमान आहे तेवढी महाराष्ट्रातली दुसरी कुठली महानगरपालिका नसेल। आणि त्यामुळे
यांना माझ्यासारख्या हटवादी माणसाची भाषा कळते. इथल्या प्रशासनाचं असं म्हणणं आहे की राज असुरणकर खूप हट्टी आहेत, पण ह्यांना अशा हट्टी लोकांचीच भाषा कळते. यांनी एक निर्णय घेतलेला आहे की जे सेवानिवृत्त कर्मचारी मयत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबाला आम्ही एक रकमी पैसे देऊ. तर हा निर्णय वाचल्यानंतर आमच्या सगळ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतला की तसं जर असेल तर आम्ही तुमच्या दारामध्ये बेमुदत उपोषणाला बसतो. इथेच आमचा काय जीव जायचो तो जाईल, आणि ज्या कर्मचाऱ्याचा जीव जाईल त्याच्या एकेकाला तुम्ही मग एक रकमी पैसे द्या. ते सध्या 2,000 रुपये देत आहेत. 2,000 हे नॅशनलाइज काय बँकेचं व्याज सुद्धा नाहीये, आणि ते 2,000 भिकेसारखे जे यांचे हक्काचे 5 लाख 10 लाख रुपये आहेत 2,000 पेन्शन सोबत दर महिन्याला भीक दिल्यासारखी देत आहेत. म्हणून आमच्याकडे तुम्हाला बॅनर दिसेल, भीक नको आमचा हक्क आहे म्हणून. आणि या प्रकरणामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देण्याबाबतचे नियम त्याच्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की ते थकवू नयेत पैसे. राज्य शासनाचे निर्णय आहेत पैसे थकवू नयेत. हायकोर्टांचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत पैसे थकवू नयेत. पण उल्हासनगर महानगरपालिका एक अशी महानगरपालिका आहे जिचे स्वतःचे नियम कायदे आहेत आणि ते देशातले कुठलेही नियम कायद्यांचं पालन करत नाही. मग तोडगा निघाला नाही. ही सगळी मंडळी आहेत ना संविधानिक मार्गावर चालणारी मंडळी आहेत, कोणी हिंसक नाहीये. आम्ही दगड काय खडा सुद्धा मारणार नाही त्या महानगरपालिकेवरती. आमच्याकडे एकच मार्ग आहे, आम्ही इथे शांतपणे मांडी घालून बसू, कारण ही महानगरपालिका मंडपाला सुद्धा परवानगी देत नाही. त्यामुळे याच्या पूर्वी जशी उघड्यावरती आंदोलनं केलेली आहेत तशी आंदोलनं होतील. आणि जोपर्यंत जर त्यांनी आंदोलनाची वेळ जर आणली तर मग नॅशनलाइज बँकेच्या व्याजा इतके त्याच्या व्याजासकट एक रुपया जो आहे शेवटचा तो घेतल्याशिवाय हे उपोषण सुटणार नाही. खरं म्हणजे जसा देश तसा भेस. वस्तुस्थिती अशी आहे की मी 1990 साली महापालिकेत लागलो तेव्हापासून तर आजपर्यंत 31 मे 2024 पर्यंत मी माझी सेवा बजावली. कर्तव्य काळामध्ये मला खूप चांगले अनुभव आले. मला कधी त्रास होण्याजोगं असं वर्तन कुणीही केलं नाही, कुणाकडून झालं नाही. परंतु जेव्हा मी सेवानिवृत्त झालो माझ्यासाठी मला कुठली अडचण नाही आली. परंतु आज मी ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंगला मी गेलो, त्या मीटिंगचं नेतृत्व आदरणीय राज साहेब करत होते असं मला करतात असं समजलं. आणि मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर तिथलच्या त्या व्यथा, या कर्मचाऱ्यांच्या व्यथा, अर्थात हे सेवानिवृत्त कर्मचारी अबोव 60 अबोव 75, तर ह्या व्यथा ऐकल्यानंतर खूप मनाला असं म्हणजे कमालीचं वाटलं. मी माझ्या मनाला प्रश्न विचारला, हम मानवता के रखवाले सेवा है धर्म हमारा, ये उल्हासनगर शहर है प्राणों से प्यारा. मग अशा वेळेस जर आम्ही प्राणों से प्यारा आहे तर मग हे जवान पण कसे प्राण बाजूला राहू शकतात, यांच्यासोबत आपण राहिलो पाहिजे. प्रशासनासोबत आम्ही राहिलो, आता जवानांच्या सोबत राहावं असं वाटलं. आणि यांच्यासाठी आपण पण ऊन वारा पाऊस आपण झेलला पाहिजे. तर असं मला वाटतं, म्हणून मी ह्या जवानांच्या सुरात सूर मिळून मी या ठिकाणी आलोय. आणि मला खात्री आहे राजसाहेबांनी हे आंदोलन, अर्थात आंदोलन म्हणण्यापेक्षा लोक चळवळच ही, आणि अगदी शांततेच्या मार्गाने होणार आहे. कुणाला काटा सुद्धा टोचणार नाही, कुणी ओरडा करणार नाही. हे सरांचं बोलणं आहे सर्वांना आणि इन्स्ट्रक्शन आहे. त्याच्या अनुषंगाने हे आम्हाला 100% खात्री आहे की हे आम्हाला आमचे पैसे किंवा आमचे जे प्रलंबित प्रश्न आहे हे नक्कीच कारणी लागतील आणि आम्हाला त्याचा न्याय मिळेल. 1989 साली मी कामाला लागलो आपल्या BMC मध्ये सुरक्षा खात्यामध्ये. तर मी आता 34 वर्ष 5 महिने सेवानिवृत्त होऊन ड्युटी सेवा करून निवृत्त झालो 1 मार्चला. आता हा 7वा महिना लागला. मला पेन्शन नाही, माझे ग्रॅज्युटी नाही, कुठल्याही प्रकारचा 1 रुपया मिळालेला नाही मला. आणि त्यांना 6 महिने अगोदर दिलेले असतात. म्हणजे जेव्हा माणूस कामगार रिटायर होतो आपला त्याच्या अगोदर 6 महिने लोकांना तयारी करण्यासाठी हे दिलेलं असतो टायमिंग. ते 6 महिने काय, त्याच्यानंतर 7 महिने होऊन झाले तरी पण आम्हाला अजून काय उत्तर मिळत नाही. काय करतो चालू आहे म्हणतात ते लोक.